उद्धार करू शकते. आणि उद्धार करण्यासाठी फक्त ऐकून घेतलं, फक्त जे पूर्वीची महिला आम्हाला सांगते तेच ऐकून घेतलं असं नाही. कारण आम्हा महिलांना असा लेबल असतो की वी आर गॉसिप क्वीन्स. पण आम्ही बोलत असतो ती आमची क्वालिटी आहे. पण आम्ही का बोलतो, आम्ही बोलण्यानंतर आम्हाला कसं वाटतं, टू बी फील गुड अबाउट इच अदर, टू बी फील गुड अबाउट अवर सेल्फ, आणि ते जास्त मॅटर करतं. म्हणून ह्या एका क्वालिटीसाठी मला वाटतं की स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा उद्धार करू शकतो. आय थिंक आय एम डन विथ माय 3 minutes. थँक्यू. मला वाटतं की अशा पद्धतीने घेतले. आधी एक नंतर असं करूया. विभाचं जे ध्वनी म्हटलं की गॉसिपिंग जे आहे, आणि का असू नये, करावं ना. आम्ही गॉसिपिंग चांगल्यासाठीच करत असतो. आणि गावागावामध्ये पूर्वी याच्या दुपारच्या वेळी गप्पा मारायला बसायची, एक मोकळं व्हायचं त्या. म्हणजे स्ट्रेसमध्ये, डिप्रेशनमध्ये जात नसे पूर्वी महिला. सगळ्या एकत्र गप्पा मारायच्या, भांडायच्या, द्वेष, मत्सर सगळं चालायचं, पण ते व्यक्त व्हायच्या आणि मुक्त व्हायच्या. पण आता आपण एकलकोंडी झालो आहोत आणि त्यामुळे घरात असतो किंवा कामावर जातो, तिकडे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते पण आपल्याचकडे ठेवतो. पुढची वक्ते आहे डॉक्टर लता नाईक. सर्वात प्रथम मी आभारी आहे गोमंतकची, त्यांनी माझी या सर्व तेजस्विनींच्या मध्ये निवड केली म्हणून. त्यामुळे त्यांचे आणि कालिका प्रॉपर्टी मॅडम यांचे देखील खूप आभार, कारण त्यांनी निवडलं असं मला वाटतं गोमंतकच्या तर्फे. आता हा जो विषय दिलेला आहे की आम्ही दुसऱ्या एखाद्या स्त्रीचा कसा उद्धार करू, एक लहानशी कविता आहे, माझी नव्हे, ती वाचते आणि त्याच्यानंतर मला वाटतं 1-2 मिनिटं मी बोलेन, प्रयत्न करेन. हिंदीतली कविता आहे, मनीषा दुबे यांची. दूब म्हणजे दुर्वा. कालिका मॅडमनी जसं म्हटलं की मला झाडं, वनस्पती असंच आवडतं, त्यामुळे ठळकपणे ह्याच गोष्टी दिसत जातात. कभी तिरस्कृत होती हूँ, कभी सम्मान पाती हूँ, कभी तिरस्कृत होती हूँ, कभी सम्मान पाती हूँ, बंजर हो या उपजाऊ, बंजर हो या उपजाऊ, मैं हर धरा सजाती हूँ, कभी कुचल दी जाती हूँ, कभी कुचल दी जाती हूँ, कभी रौंदी भी जाती हूँ, बचाने अस्तित्व अपना मैं फिर से उग जाती हूँ, बचाने अस्तित्व अपना मैं फिर से उग जाती हूँ, मैं स्त्री हूँ, मैं विधाता का रोपा वो तू हूँ, मैं विधाता का रोपा वो तू हूँ, जो हर मौसम हर हाल लहलहाती हूँ. मला वाटतं याचा जो सारांश आहे तो तुम्हा सगळ्या सख्यांच्या हृदयात ठसला असेल. खरं तर आपल्या आजूबाजूस अशा दुर्वा आपली वंशवेल अडवत असतात. एखाद्याचा वाढदिवस जेव्हा आम्ही साजरा करतो तेव्हा ही दुर्वा आपण त्याच्या मस्तकावरून फिरवतो. आशीर्वाद असतो तो की तुमचा वंश असाच वाढत जावो. स्त्री म्हटलं तर ती ह्या दुर्वेसारखी असते. कुठे कुठे तिचं अस्तित्व तुडवलं जातं, तर कुठे कुठे ती सन्मानित होत असते. मग आपला ह्या सगळ्यांच्या जीवनात काय रोल असेल? सर्वात प्रथम आपण म्हणतो लोकांसंगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, असं असता कामा नये. इतरांसाठी प्रेरणादायी बनावं, इतरांचं जर आयुष्य सजवावं असं वाटत असेल तर आधी स्वतःला सजवावं लागेल, स्वतःला प्रेरणादायी बनावं लागेल. आणि त्यासाठी लेट अस नॉट रेस्ट अदरवाईज वी विल रस्ट, असं काहीतरी होऊ शकतं. आणि म्हणून सतत काम करणं खरं तर ही देणगी आपल्याला देवानं दिलेलीच आहे. ही एक कला आहे जी आपण सकाळी उठल्यापासून चहाचा कप का ना मिळेना, मॅडमनी म्हटल्याप्रमाणे आज जो डिमांड झाला लेट अस सी आपल्यापैकी किती जणींना उद्या सकाळी चहाचा कप मिळतोय. ते माझे मिस्टर आलेले आहेत, माझे भावजी आहेत, श्री संजय कुलकर्णी. त्यांनी माझ्या माईला विचारलं उद्या चहाचा कप मिळाला का तुला? बघूया, चहाचा कप
व्हॉट्सॲप ही खूप छान मीडियम आहे आपल्यासाठी. एखाद्या स्त्रीनं कुठलंही चांगलं काम केलं तर तिला शाबासकी द्यावी. लेट अस नॉट पुल हर लेग्स. एखादी स्त्री जर ऑनलाईन असेल, एखादी सखी जर ऑनलाईन असेल तर बऱ्याचदा काय सारखी ऑनलाईन असते ती, कामं येईल का, असं म्हणूया नको. असं का म्हणूया नको की बघ घरचं सांभाळते, नोकरी सांभाळते, मुलाबाळाला काही कमी पडू देत नाही, तरी सोशल असते, कसं काय निभावते ही. लेट अस अप्रिशिएट हर. ऑनलाईन का असेना, व्हॉट्सॲपवर का असेना, पण काहीतरी चांगलं करत राहूया. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या फॉर एक्झाम्पल आपण ज्या फील्डमध्ये आहोत, जिथे आपल्या इतर सख्या आहेत, कुणीतरी एखादी चांगली ॲक्टिव्हिटी केली की आपण लगेचच मीही केलं असतं ना, वाय नॉट अप्रिशिएट हर. प्रेरणा त्या सखीला द्यावी. त्यासाठी मी जसं म्हटलं की आपणही खूप चांगलं कार्य करत राहायला हवं, तेही प्रामाणिकपणे मनापासून. ह्या गोष्टींसाठी आपण जर आपल्या सख्यांना उत्साहानं सांगत राहिलो तर मला वाटतं अशा प्रकारे आपण एकमेकींचं आयुष्य सुधारू शकू. आपली घाईच असते आयुष्यात. जन्म बाईचा नेहमीच घाईचा, आणि आता देखील घाईच करावी लागते, कारण फक्त 3 मिनिट आपल्याला दिलेली आहे. या 3 मिनिटात तसं काही होत नाही. जन्मापासून मरणापर्यंत ही 3 मिनिटं नाही निभावू शकत आपण. त्यामुळे खूप काही सांगण्यासारखं आहे, पण माझ्या इतर सगळ्यांचं मनोगत मला ऐकायचं आहे. एक लहानशी कविता म्हणते. आय डोंट नो वेदर आय हॅव सॅटिस्फाईड यू मॅडम विथ माय वर्ड्स. लहानशी कविता, स्वरचित कविता, वाचते म्हणत नाही, वाचते आणि मी विराम घेते. मैं सबसे अलग हूँ, मैं नारायणी हूँ. मैं सबसे अलग हूँ, मैं नारायणी हूँ. आँखों में आंसू, होठों पे मुस्कान, सबसे अलग, सबसे आला मेरी पहचान. मेरा जीवन गहरा सागर, जिसमें थम गया है प्यार भरा संसार. मैं नदी की जैसी हमेशा प्रवाहित, मैं नदी की जैसी हमेशा प्रवाहित, गम और खुशियों की बूंदों को किए संग्रहित. पहाड़ियों से अटल सजग मेरी झलक, पहाड़ियों से अटल सजग मेरी झलक. दुनिया के बेहतरीन ऊंचाइयों को पाने की मेरी ललक. कामना हमेशा यही है, कामना हमेशा यही है कि चरित्र में मेरी सीता हो, कि चरित्र में मेरी सीता हो, कर्मों में मेरी गीता हो. आप सबके आशीर्वाद से सपनों को हासिल करूं, जग जीत लूं अपने अनोखे अंदाज से. अंतर्राष्ट्रीय महिला दिन की आप सबको शुभकामनाएं अपने दिल से. धन्यवाद. धन्यवाद लता. 3 मिनिटं जरी असली तरी 11 into 3 33 मिनिट्स थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. आणि तुमच्या प्रत्येकाचा एक विचार, असं 11 पुष्प होणार आहे. तुम्ही विचार करून बघा की जरी तुमची एखादी एक पुष्प 3 मिनिटं असली तरी सगळी मिळून ते अनेक विचारांची एक माला होणार आहे. तू म्हणालीस की स्त्रीने आपलं विश्व निर्माण करायचं असतं. पुणे गावात एक देसाई वहिनी आली. त्या स्त्रीने सुद्धा ऐकलं असेल बऱ्याच जणांनी नाव, की तिने सुद्धा आपलं एक वेगळं विश्व निर्माण केलं. कारण तिचं लग्नच करून दिलं एका दारुड्याकडे, आणि मग ते माहीत आहे ना की दारुड्याची बायको म्हणून तिला छळत होती, लोकं पण छळत होती, काय हे वगैरे. तर तिने काय केलं की ज्या बारमध्ये तो नवरा जायचा तिकडे जाऊन एक दिवस तिने त्याला बाहेर काढलं, ओढून काढलं, आणि याच्या पुढे दारू प्यायचं नाही म्हणून घरात मारलं त्याला, म्हणजे अक्षरशः पाय मोडला आणि घरात बसवलं. आज त्या बाईला बारवाले सुद्धा घाबरतात की देसाई वहिनी येते म्हणून. तर तिने ते आपलं विश्व निर्माण केलंय, कारण आपला स्वतःचा संसार तिने जबरदस्त केलाय. आता यानंतर राजश्री सेन. नमस्कार. सर्वांना माझा प्रेम आणि आदराचा नमस्कार. माझी मराठी एवढी चांगली नाही, त्यामुळे जरा समजून घ्या. पुरुष कमवून आणतो आणि स्त्री फक्त त्याचा उपभोग घेते, हा समज भारतीय समाज मनात एवढा रुजलेला आहे. त्यामुळेच ती आजपर्यंतच्या अन्याय अत्याचाराला बळी पडली. ह्या पुढच्या काळात शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य
ह्याच्याशिवाय तिला पर्याय उरणारच नाही. आपण संस्कृती आणि इतिहासाच्या कितीही पाठीमागे आपले हात नेले तरी स्त्रियाकडे बघायची एक शुद्ध पवित्र दृष्टी आम्हाला कुठल्याही काळात मिळत नाही. स्त्रीची देवी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने रीतीने आणि प्रकारानं पूजा अर्चा करणारा भारतीय समाज धर्म संस्कृती समाजमान्य रीती रूढी परंपरा अशी सुंदर हत्यारं घेऊन तिच्याकडे फारच क्रूर वागताना दिसते. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं घराबाहेर गल्ली बोळात तिच्यावर अत्याचार होतात. मानसिक शारीरिक शोषण होतं. पूर्वीच्या काळातली शेताभाटात राबणारी कष्ट करणारी महिला तशी असहाय्य नव्हती. ती सबळ होती, ती धडधाकट होती, शरीरानं आणि मनानं पण. वेळ पडला तर कोयता हाती घेऊन स्वरक्षणासाठी तयार असायची. आज ती उच्च शिक्षित असून सुद्धा जास्तच असहाय्य झाली आहे. आपला कणखरपणा गमावून बसली आहे. जेव्हा मानवी संस्कृती आकाराला येत होती तेव्हा स्त्री खरंच बळिष्ठ होती. खऱ्या अर्थानं ती कुटुंबाची राखणदार होती. घरात रानात शेतात मोठ्या समर्थपणे वावरत होती. घरादाराच्या बाबतीत पुरुष तसे निष्क्रियच होते. काळ बदलला. शिक्षण नोकरीमुळे ती आर्थिकरित्या सबळ झाली, पण अत्याचार आणि क्रूरतेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडली नाही. एक काळ असा होता, अजूनही आहे, जिथे पुरुषाच्या बरोबरीनं ह्या क्रूरतेत स्त्रिया तितक्याच सहभागी होतात. हुंडाबळीत पूर्ण भारतात नवविवाहित स्त्रिया बळी पडतात. त्यात त्यांच्या सासूचा, वहिनीचा, नणंदेचा हात असतो. घरातल्या पुरुषांना त्या प्रोत्साहित करतात. वाज म्हणून हिणसावण्यात मुलगा झाला नाही तर टोमणे मारायला त्याच पुढे असतात. स्त्रीनं स्त्रीवर केलेला अत्याचार गंभीरतेने घेतलेलाच नाही. ती तो एक थट्टा मस्करीचा विषय करून सारा हसण्यावरच नेला. आपल्या लोकगीतातून त्याची धडक मिळते. मामाच्या घरी जावई काय मागतो, मामाच्या घरी जावई अंगठी मागतो, आणि मग ही लिस्ट वाढत जाते आणि त्यावर मजा मस्करी अशी केली जाते. बाई सांग सासूरवास कसा, केळीच्या पानावर जिरेसाळीचा भात कसा. म्हणजे सारं लक्ष तू जिरेसाळीच्या भातावर केंद्रित कर असं काहीतरी तिला परत परत सांगितलं जातं. नवऱ्यानं मारल्यावर आणि पावसानं भिजवल्यावर कोणाला सांगणार. अशा तऱ्हेच्या कितीतरी म्हणी लोकगीतं लोकसाहित्यात मिळतात. तो काळ आणि आताच्या काळात खूप फरक आहे. शिक्षणाचं अस्त्र आता स्त्रियाच्या हातात आहे. या अस्त्रात तिला आर्थिक सामाजिक दृष्टीनं बळकट करण्याची शक्ती आहे. पण हा बळकटपणा आम्ही जर आमच्या आजूबाजूच्या स्त्रियाचं आयुष्य सुखकर करण्यासाठी वापरला नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. आजची स्त्री जागृत आहे, संवेदनशील आहे. आई, सासू, नणंद, भावजाई अशा वेगवेगळ्या नात्यानं ती आमच्या जीवनात येते. तर ह्या स्त्रीच्या बाजूला उभं राहिलं तर एक मोठं स्थित्यंतर समाजात घडून येणार. हे जाणीवपूर्वक घडलं पाहिजे, घडवून आणलं पाहिजे. हा प्राण संकल्प घ्यायला हवा. मी कुठल्याही स्त्रीला वांज विधवा म्हणून हिंसवणार नाही. तिचा आधारच बनेल. अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीचं मनोबल वाढवेल. आज कितीतरी स्त्रिया शिक्षण क्षेत्रात आहेत. खूप प्रमाणात, भरपूर प्रमाणात शिक्षण क्षेत्रात आम्हाला स्त्रिया मिळतात. तरुण मुलांचं मानसिकतेत जाणीवपूर्वक बदलून त्या आणू शकतात. अन्याय करणं वाईट आणि अन्याय सोसणं त्याहून वाईट. या दोन्ही बाजू समजावून सांगितल्याच पाहिजे. 8 दिवसामागे गुजरातच्या 23 वर्षीय मुलीनं आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ अपलोड केला. हसत मृत्यूला कवटाळलं. नवऱ्याचा जाच त्रास असहाय्य झाला तिला. ह्याचा अर्थ आम्ही कुठेतरी कमी पडतोय. मुलीला तिचं सामर्थ्य दाखवायला नवरा आणि लग्न हेच अंतिम सत्य नाही बाई. स्त्री जीवनाचं हे तिला पटवायला. आता क्षण जवळ आलाय. आम्हाला झोपी द्यायचं. एकमेकीच्या झोक्यानेच आम्ही उंच उंच जाऊ. सर्व तऱ्हेच्या अन्याय अत्याचारातून जाचातून एकमेकांना सोडून काढू. आम्ही स्त्रिया जाणीवपूर्वक जागृत झाल्या, अत्याचाराविरुद्ध एकजूट झाल्या, स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक मनोबल वाढवण्यात पुढे आल्या तरच आम्ही साऱ्या जणी एका सुंदर जगात खूप सुंदर तऱ्हेने जगू. देव बरे करू. महाबळेश्वर सैल माझे
मराठीतली प्रतिष्ठित लेखक आहे, पण मला मराठी तेवढीच येते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राजश्री. राजश्रीने लोकगीतांचा उल्लेख केला. मला वाटतं त्या काळची जी लोकगीतं होती ती त्या तत्कालीन इतिहासावर किंवा तत्कालीन परिस्थितीवर बेतलेली होती आणि ते लिहायच्या त्या आणि व्यक्त व्हायच्या की काय ॲक्च्युली ते वातावरण होतं. मला वाटतं आपल्या बऱ्याच जणी लेखिका आहोत आणि आपलं कर्तव्य आहे आपण आताच्या परिस्थितीवर लिहायला पाहिजे. म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट किंवा प्रभाव प्रत्येकावर पडत असतो. आपण जेव्हा व्यक्त होतो ना ते आपल्या मनातलं अनेकांच्या मनात तेच असतं आणि आपण लिहितो आणि त्यामुळे त्यांना ते कळत असतं काय होत आहे ते. त्याच्यानंतर मी बोलवते पूर्णिमा देसाई. नमस्कार. सर्वप्रथम या जागतिक महिला दिनानिमित्त मी पूर्णिमा देसाई माझ्या वतीने विश्वातील सगळ्या महिलांचे अभिनंदन तसेच त्यांना शुभेच्छा व्यक्त करते. त्याचबरोबर आज इथे या सर्वांग सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आपल्या प्रिय दैनिक गोमंतक परिवाराचे अगदी मनापासून मी आभार मानते. आमचं गोमंतकशी खूप जवळचं नातं आहे. माझे मिस्टर इथं त्यांची करिअरची सुरुवात म्हणजे ॲज ए जर्नलिस्ट म्हणून गोमंतकमधून झाली. मी पण पत्रकार होते. सो तर त्यांचे खरोखरच आभार, कारण त्यांचा हा एक सकारात्मक उपक्रम आपल्याला खूप काही देऊन गेला. आमच्या पंखांना बळ खरं म्हणजे अशा आयोजनातूनच मिळत असते. जिला कोणी नमवू शकत नाही तिला वुमन म्हणतात. जिला कोणी नमवू शकत नाही तिला उलट्या म्हटलं तर वुमन म्हणतात. महिला, स्त्री, नारी, होय नारी, मी नारी. कुणाची बायको, कुणाची सून, कुणाची मुलगी, कुणाची बहीण, कुणाची आई, कुणाची नणंद तर कुणाची भाभी. न जाणे कितीतरी अशी गोड मोहक नाती आपल्या उरात बाळगून आम्ही स्वतःलाच शोधत असतो आणि त्या शोधात तिचं जीवन आपलं सगळं सगळ्यांना देऊन सुद्धा ती स्वतःला स्वतःसाठी वाचवून ठेवते. दिवसेंदिवस तिचं जीवन वृद्धिंगत होत असतं. ती आपलं स्वतःशीच एक नातं बनवत असते. जीवनाच्या प्रत्येक पावलावर तिचं योगदान खूप म्हणजे खूपच असते आणि ते समजण्याकरिता समाजाची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी, वृत्ती, मानसिकता तिला बरोबरीने घेऊन जाण्याची प्रवृत्ती खूप गरजेची असते. आज समाजात स्त्रियांना कितीतरी सकारात्मक मुक्तांगणे कार्यकर्तृत्वासाठी उपलब्ध आहे. ही मुक्तांगणे स्त्रियांना आवाहन देत आहे, घे भरारी. त्याचा उपयोग आपण स्वतः पुढे येऊन घेतला पाहिजे. संधीचे चीज केलं पाहिजे. आपलं अस्तित्व जाणलं पाहिजे. इथे मला माझी एक कविता वाचावीशी वाटते. स्त्रीच्या अस्तित्वाची आत्ताच कुठे ओळख होते. स्त्रीच्या अस्तित्वाची आत्ताच कुठे ओळख होते. मीपणा दाखविणाऱ्यांची व्याकुळताही दिसून येते. मीपणा दाखविणाऱ्यांची व्याकुळताही दिसून येते. प्रत्येकीने आपल्या परीने मुखवटे हे परिधानले. प्रत्येकीने आपल्या परीने मुखवटे हे परिधानले, तरी अंतर्मनी देह मात्र पोखरलेले. तरी अंतर्मनी देह मात्र पोखरलेले. भेदही न पडू देता कठोर ती उभी असते. भेदही न पडू देता कठोर ती उभी असते. तितक्याच ठामपणे ती आपली भूमिका वठवते.
तितक्याच ठामपणे ती आपली भूमिका वठवते. एका बाजूला ती अबला आपत्कालीन पनवत असते, एका बाजूला ती अबला आपत्कालीन पनवत असते, तर दुसऱ्या बाजूला ती अप्सरा मोहक मदन मस्त असते. कलंकित करू पाहणाऱ्यांच्या तोंडी काळे फासायलाही ती न डगमगते. मर्दानी झासी होऊन जंग मैदानही तीच गाजवते. म्हणूनच ती घरची ग्रहलक्ष्मी म्हटली जाते. तिच्या या तत्वास नतमस्तक होऊन तिला वंदिते. तर आधीच्या स्त्रिया प्रेमाची मायेची अपेक्षा न ठेवता नवऱ्याबरोबर कशा तरी संसार करायच्या, अन्याय सोसायच्या. पण आजचं वातावरण तसं नाही. आजचं एकदम वेगळं आहे. आज तिला प्रेमाची, मायेची, आपुलकीची, विश्वासाची, सन्मानाची गरज असते. तसं नसेल तर तिथे जुरत राहण्यात काय अर्थ आहे, ह्याचं तिला ज्ञात आता झालेलं आहे. हल्ली सर्रास अशी प्रकरणं आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आढळतात. स्त्री होण्याच्या नात्याने मी एकच सांगू इच्छिते की आपण स्त्री होण्याचा गर्व बाळगावा. आपण स्वतः आपल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करावा. स्त्री होण्याच्या नात्याने मी हेही सांगू इच्छिते की स्वप्ने बघण्याचा अधिकार आपण सगळ्या स्त्रियांना आहे, जितका पुरुषांना आहे. आत्मनिर्भर बनून आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे. आपली प्रगती करायची आहे. पूर्ण परिवाराची प्रगती करायची आहे. कदाचित आपले पाय ओढण्याचेही प्रयत्न होतील, पण दुर्गा बनून आपल्याला मैदानात वावरायचे आहे. दुर्गा बनून ती लढते मैदान सारे, देवी मानूनही सन्मान तिसरा द्यावे. कसल्या सत्व परीक्षा देते ती अशी रोज, कुणासही उरली नाही अशी तिची सोस. बंधात ती सदा गुरफटून राहते आहे. गेल्यास दूर स्वतः सिद्ध करते आहे. मगरूर मर्दानीला तुडवून घालते आहे. मर्यादेच्या रेषा कधी उडवून लावते आहे. देवी म्हणून आम्ही जिस भजतो नेहमी, तिचेच ती अंश हे साफ विसरतो आहे. दुर्गेच्या ह्या रूपाची ओळख जेव्हा होईल, तीच खरी पूजा तीच अर्पितो वाटते आहे. सो धन्यवाद. परत एकदा सर्वांचे आभार. जास्त करून आजच्या दिवशी आमच्या पंखाला खरं म्हणजे बळ देण्याचे विचार जिने ठेवले आणि जी ठेवते ती माझी प्रिय सखी कालिका बापट, तिचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद.